नारळी पौर्णिमा पुरातन शिवमंदिरात उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी। वालधुनी नदीला अर्पण केला सोन्याचा नारळ। उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या शिवमंदिरात श्रावण मास धूमधडाक्यात साजरा केला जातो। यंदा नारळी पौर्णिमा निमित्त वालधुनी नदीत सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला। उल्हासनगर महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक विजय पाटील मागील काही वर्षांपासून अंबरनाथच्या शिवमंदिरात श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजक विजय चाहू पाटील, रवी पाटील, कुमार युवराज प्रतिभा विजय पाटील, कुमार रुद्रराज मीनाक्षी रवी पाटील यांनी नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी कोळी गीतांचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर बँडच्या तालावर नाचत गाचत शिवमंदिराला फेरी मारत वालधुनी नदीला नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी जुने अंबरनाथ गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे अंबरनाथचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। प्रत्येक वर्षाप्रमाणे आमचे गावकरी, कोळी समाज, जुने अंबरनाथ गाव, कोळी आगरी समाज सर्व एकत्र येऊन प्राचीन शिवमंदिर येथे मोठ्या उत्साहात आमच्या कोळ्यांचा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। आधी तुम्ही बघितलं असेल, सगळे आपल्या पारंपरिक पोशाखात येऊन महादेवाच्या मंदिरात पूर्णपणे उत्साहात हा सण साजरा करतात आणि इकडनं आमची वालधुनी नदीच्या इकडे नारळ तो आमचा असतो तो विसर्जन करतात। तुम्हाला सगळ्यांना आमची कोळी लोकांचा ड्रेसेस कसे वाटलं सर्वप्रथम ते सांगा, कारण की आम्ही खूप सगळे भाविक भक्त इकडे जमा होतात, गावकरी, आणि आमच्या कोळ्यांच्या पारंपरिक नृत्य असेल किंवा पोशाख असेल तो परिधान करून आमचे सर्व गावकरी येतात आणि मोठ्या उत्साहात हा नारळी पौर्णिमेचा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो। नमस्कार, मी धनश्री पाठारे। तुम्ही पाहत आहात लोखंड न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।